भूषण पाठक, सचिव सर्पमित्र राजेश व सहसचिव मिलिंदजी देव यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं व दीप प्रज्वलन करावं। त्याचप्रमाणे वाचनालयाचे सर्व संचालक यांनी दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावं। नारायण बंकट वाचनालयाच्या वतीने वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदजी करंबेळकर हे स्वागत करतील। वाचनालयाचे उपाध्यक्ष माननीय भूषणजी पाठक यांना मी विनंती करतो की आजच्या पाहुण्यांचा परिचय त्यांनी करून द्यावा। श्री चैत्रामजी पवार हे धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील ग्रामीण भागातील कार्यकर्ते, समाजसेवक आणि पर्यावरण प्रेमी आहेत। कोकणी वनवासी कुटुंबातून आलेल्या चैत्रामजींनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी मिळूनही त्यांनी ती न स्वीकारता आपल्या गावात राहून समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला। प्रारंभी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनंत पाठक व वनवासी कल्याण आश्रम यांच्या सहकार्याने दारिद्र्य, निरक्षरता व व्यसनाधीनता या समस्यांवर काम सुरू केले। कालांतराने ते धुळे येथील देवगिरी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष झाले। आज ते पर्यावरण संवर्धन व वनवासी विकास क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। चैत्रामजींचे कार्य सामाजिक विकास, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण स्वावलंबन या 3 मुख्य क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे। त्यांनी नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर हा ग्रामविकासाचा पाया मानून जलसंवर्धन, वनसंपदा संरक्षण आणि मृदसंवर्धन यावर आधारित उपक्रम राबवले। बारीपाडा येथे त्यांनी लोकांना एकत्र करून शेकडो हेक्टर जंगल पुनर्जीवित केले, पाण्याचे स्थानिक साधन तयार केले आणि गावाला स्वावलंबी केले। त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य यांनाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिलेलं आहे। 1990च्या दशकापासून चैत्रामजींनी ग्रामस्थांसह मिळून शेकडो छोट्या बंधाऱ्यांचे आणि चरांची निर्मिती केली। 2 दशकात या परिसरात 700हून अधिक बंधारे उभे राहिले। त्यामुळे जलसाठा व भूजल स्तर दोन्ही वाढले। बारीपाड्यातील कोरडे विहिरी पुन्हा जिवंत झाल्या आणि गाव 5 आसपासच्या गावांना पाणी पुरवठा करणारे केंद्र बनले। सुमारे 450 हेक्टर जंगल संरक्षण आणि पुनरुज्जीवनाचे मोठे काम चैत्राजींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण केले। साग, महुआ, नीम यासारख्या स्थानिक वृक्षांची पुनरोपण करण्यात आले। बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यात आली। त्यामुळे जंगल पुन्हा दाट झाले आणि वन्यजीव परतताना दिसू लागले। बारीपाडा मॉडेलच्या आधारावर UNDPने विशेष पर्यावरणपूरक वन योजना सुरू केली। शिक्षण, गावातील प्रत्येक मुलाने आणि प्रौढाने शिक्षण घ्यावे यासाठी कडक शास्ती पाळण्यात आली। प्रौढ साक्षरतेसाठी रात्रीची शाळा गावात सुरू झाली। शाळा नियमित चालावी यासाठी विद्यार्थी व शिक्षक दोघांसाठी नियम निश्चित करण्यात आले। आज बारीपाड्याचे युवक उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी आहेत। समाजात स्वच्छता, बचत, सामूहिक विवाह, सांस्कृतिक अभिमान यासाठीही विविध उपक्रम राबवले गेले। त्यांच्या या कार्यासाठी अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत। महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, संत तुकाराम वन योजना पुरस्कार, IFAD इनोव्हेशन पुरस्कार, संत ईश्वर विशिष्ट सेवा सन्मान 2019 हे त्यापैकीच काही। विशेष म्हणजे 2024 मध्ये ते महाराष्ट्र राज्याच्या वनभूषण पुरस्काराचे पहिले मानकरीही ठरले आणि अखेरीस 2025 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झाला। चैत्रामजींच्या या अथक परिश्रमामुळे बारीपाडा गाव संपूर्ण बदलले। कधी दुष्काळाच्या छायेत असलेले हे गाव आज शाश्वत ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जाते। वर्षभर पाण्याची उपलब्धता, पुनरुज्जीवन जंगल, स्थानिक इंधन, लाकूड आणि वनौषधी, सुपीक शेतजमीन या सर्वांचे नेतृत्व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने झाले। 850हून अधिक बंधारे, 5 किलोमीटर भूजल वाहिनी
आणि मजबूत पर्यावरणीय तंत्रामुळे ते आज या परिसराचे जलकेंद्र बनले आहे. जैवविविधता वाढली, सामाजिक ऐक्य मजबूत झाले, शिक्षण वाढले आणि मद्यपानाच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. UN आणि अनेक संशोधक बारीपाड्याला ग्रामीण निसर्ग पुनरुज्जीवनाचे मॉडेल म्हणून अभ्यासतात. चैत्रामजींचा वारसा म्हणजे स्वावलंबन, सामुदायिक सहभाग आणि पर्यावरण पुनरुज्जीवन. जल, जंगल, जमीन, जन या समग्र दृष्टिकोनातून त्यांनी एका वनवासी गावाला सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनवले. त्यांची कहाणी दाखवते की स्थानिक नेतृत्व, सामुदायिक श्रमदान आणि पर्यावरणपूर्वक दृष्टिकोन मिळून एक संपूर्ण समाज परिवर्तन घडवू शकतो. मी आजच्या वक्त्यांना विनंती करतो आणि वाचनालयाचे सचिव श्री राजेशजी ठोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलाखतीला सुरुवात करावी. सज्जन श्रोतेहो नमस्कार. शेठ नारायण बनगड वाचनालयाच्या सरस्वती व्याख्यानमालेत आजपर्यंतच्या सगळ्या वक्त्यांची जर आपण यादी बघितली तर भारताचा सर्वोच्च पद्म पुरस्कार प्राप्त करणारा एकही वक्ता तुम्हाला दिसणार नाही. आज पहिल्यांदा आपण चैत्रांच्या रूपाने त्या ठिकाणी या वक्त्याला आपण समोर बघतोय. नुसतं बघत नाहीये तर त्यांच्या कामाबद्दल आपण समजून घेतोय. मला असं वाटतं की आज आपल्या सगळ्या चाळीसगावकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे, सन्मानाची गोष्ट आहे की एका ध्येयवेड्या माणसाने स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण आपला परिसरच बदलवून टाकला. आपल्यापैकी ज्यांनी कोणी बारीपाड्याला भेट दिली असेल, तिथला परिसर बघितला असेल, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपण एका वेगळ्या दुनियेत तर आलो नाही ना, असा प्रश्न तुम्हाला पडावा. म्हणजे वनविभाग आणि त्या सगळ्या याच्याशी काही कारणाने मी बऱ्यापैकी जवळून सगळं बघतोय. आपण सगळे सुजाण श्रोते आहात. आपल्या घरामध्ये वर्तमानपत्र आणि इतर माध्यमातून या बातम्या पोहोचतात की संबंध महाराष्ट्रातलं वनाच्छादन कमी होत आहे. आज गुरुजीच्या समाजाचं नेतृत्व करताय, त्या समाजातून आले, त्या समाजाच्या उत्थानासाठी भारत सरकारने वन संरक्षण कायद्याच्या अंतर्गत तिथल्या अधिकाऱ्यांवर 2006 साली एक असा कायदा पास केला की तिथल्या लोकांना त्याचं अधिकार मिळावे, सातबारे त्यांच्या नावावर व्हावेत, पट्टे त्यांच्या नावावर व्हावेत आणि संबंध भारतभर त्या कायद्याचा मला असं वाटतं की बऱ्यापैकी दुरुपयोग झाला आणि लोकांनी अत्यंत सुस्थितीत असणारी जंगलं भुईसपाट करून टाकली. संबंध महाराष्ट्रामध्ये धुळे सर्कल हे एकमेव असं सर्कल आहे की जे या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि त्या धुळे सर्कल मधला बारीपाडा हे देखील प्रथम क्रमांकावर आहे की भारतामधलं ते एकमेव क्षेत्र आहे की ज्या ठिकाणचं जंगल वाढलेलं आहे. मला असं वाटतं या दोघांमधला फरक आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. एकीकडे त्याच समाजाला आकर्षित करून त्यांची माथी भडकवून शासकीय अधिकाऱ्यांना प्रसंगी बंदिस्त करून शासकीय वाहनाची तोडफोड करून आणि नको त्या सगळ्या उद्योगांना भरस काढून आज प्रशासनाला वेठीस धरून जंगल संपवलं जात आहे. जे मी दोन्ही टोकाची उदाहरणं देतो की एकदा तुम्ही जरा लंगडा आंबा पाल वन क्षेत्राला भेट द्या. ज्यांनी कधी 50 वर्षापर्यंत जंगल बघितलं असेल, आज त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ते जंगलाची दुर्दशा होऊन गेली. मला असं वाटतं की चैत्रामजींनी हा एक आदर्श उभा केला. कायदा तोच, अधिकारी तेच, सर्कल तेच, परंतु त्या लोकांच्या स्थानिक लोकांना व्यवस्थितपणे आपल्याशी धरून त्याचं मत परिवर्तन करून एक स्वर्ग कसा निर्माण करता येतो याचं उत्तम उदाहरण बारीपाडा आहे. मला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष जरा त्यांच्याकडे एक गोष्ट समजून घेतली तर आपण नीटपणे त्या सगळ्या मुलाखतीला न्याय देऊ शकू. गुरुजी, मी सगळ्यांना गुरुजी म्हणतो, तुम्हाला पण मला नावाने हाका मारताना जरा मला धडधडत आहे. गुरुजी, आपण जरा स्पष्टपणे याच्यावर भाष्य करा की तुमचा जन्म, तुमचं जन्मगाव, तुमचं शिक्षण, तुमच्या घरातले तुमचं कुटुंब नेमकं कसं आहे, तुमची सुरुवात कशी झाली,
हे जर आमच्या या मंडळाने समजून सांगितलं तर बरं होतं. सगळ्यांना रामराम. खरं तर मी गुरुजी पण नाही आणि मी एखादा वक्ता पण नाही. मी सर्वसामान्य एक छोटा शेतकरी, आणि शेतकरी म्हटला की त्याला नीट बोलता येत नाही म्हणून मुलाखतीच्या रूपाने सगळं चाललं. तर काय म्हणा की एक आदिवासी कुटुंब आणि त्या कुटुंबात कोणी शिकलेला नाही, पण तरी आई वडिलांची इच्छा की आपल्या मुलाने शिकावं. पण आमच्या गावात शाळाच नव्हती. 4थी पर्यंत शिक्षण करण्यासाठी मला रोज 5 किलोमीटर जावं लागायचं. पाऊस, ऊन, हिवाळा. शाळेत जायची इच्छा नव्हती. सगळे सवंगड हे गाई चालले जंगलामध्ये आणि मी कशाला शाळेत जावं असे मनात विचार यायचे. म्हणून पाठी कुठतरी लपवायचं जोडबामध्ये पिशवी आणि मी पण गुरं चालायला पळायचे. हे ज्यावेळेस वडिलांच्या लक्षात आले की हा शाळेत जात नाही आणि गाई चालायला जातोय, मला 2-3दा पकडलं आणि चांगला चोप दिला की तू शाळेत गेला पाहिजे. हात बांधले, पाय बांधले, बांधून ठेवलं आणि हळूहळू शिक्षण हा विषय सुरू झाला. 4थी पर्यंत कसा तरी शिकलो, कारण घरातले सगळे अशिक्षित आई बाबा असल्यामुळे कोणी घरी अभ्यास घेणार असा पण विषय नव्हता. आणि 4थी पास झाल्यानंतर तालुक्यातलं एक मोठं गाव दाडगा नावाचं गाव आहे, तिथं मी 5वी ते 6वी होतो. आणि 5वी 6वीला गेल्यानंतर थोडी शिक्षणात गोडी निर्माण झाली आणि शिक्षणासाठी मिळेल त्या ठिकाणी शिक्षण करणं असं ते सुरू झालं. आमचं छोटंसं गाव, मी त्या गावातच माझं जन्मगावच ते बारीपाडा. आणि शिक्षणाची सुविधा नसताना पण वडिलांच्या इच्छेमुळे शिकायला लागतो आणि बघता बघता मी 93 मध्ये M.Com पूर्ण केलं. क्या बात. शिक्षणाविषयीची मनामध्ये आसक्ती नसताना M.Com पर्यंतच आपलं जाणं आणि त्या परिसरातून एक नवा अध्याय सुरू करण्यासाठी तर मला असं वाटतं की शिक्षण ही त्याची पहिली पायरी. मला असं सांगा की त्या भागातली त्या काळातली परिस्थिती काय होती? सगळं त्या भागामध्ये 4-5 प्रश्न खूप महत्वाचे होते की थोडंफार जंगल होतं पण ते कापलं चालत, तोडलं चालत. कोणी यायचं, केव्हाही यायचं, बैलगाडी भरून ज्याला जे लागलं ते कापून यायचं. वन विभाग होतं पण पाहिजे तेवढं लक्ष नव्हतं. म्हणजे वन विभागाने काम केलं असं बिलकुल नाही, पण वन विभागाचं पाहिजे तेवढं पूर्ण लक्ष नव्हतं. रस्ते बिलकुल नव्हते. व्यसनाचं प्रमाण खूप होतं. थोडीशी शेती, पावसाळ्यात शेती आटोपली की गासडं बांधून आम्ही गुजरातकडे कामाला जाणार आमची सगळी टीम. आरोग्याची कुठलीच सुविधा नाही आणि पाणी नसल्यामुळे शेती विकसित नाही. हे सगळे प्रश्न कोणी सोडवायचे, कसे सोडवायचे? हे शिक्षण सुरू असताना एक विचार मनात यायला लागला की आपण काहीतरी केलं पाहिजे गावासाठी, पण काय नेमकं करावं? तर आम्ही 90 मध्ये 5,000 वृक्ष लागवड केली. जून महिना होता आणि 35 वर्षापूर्वीचा हा कालखंड. आजूबाजूचे लोक म्हणायचे की अरे या पोराच्या मागे लागून काय तुम्ही बैलगाडी कुठं रोपं घ्यायला चालले, शेतीचे दिवस आहे, काम केलं पाहिजे आपल्या शेतात, आपण या विषयाकडे लक्ष नको द्यायला. पण अशा वेळेमध्ये 5-6 जण गावात उभे राहिले आणि आम्ही 5,000 वृक्ष लागवड आमचं काम थांबलं, कारण त्याला पुढे दिशा नव्हती, पुढे काय काम करावं. पण त्या काळामध्ये आम्हाला एक व्यक्ती भेटला आणि तो म्हणजे संघाचा प्रचारक. आता प्रचारक होता, आम्हाला माहित नाही हा प्रचारक कोण आहे काय आहे, पण त्याच्याशी थोडी मैत्री झाली वर्षभरात. लक्षात आलं की तो डॉक्टर आनंद फाटक, तो संभाजीनगरवरनं बारीपाड्यात पोहोचला, एका झोपडीत राहायला सुरुवात केली. MD झालेला 89-90 मधला युवक. कशासाठी आला, त्याचं काय स्वार्थ आहे, त्याला या भागात काम करून इलेक्शन मध्ये जायचंय का, या भागामध्ये त्याला चांगली प्रॅक्टिस करायची आहे का? तर आम्ही जसे जवळ गेलो आम्हाला चहाचा आग्रह व्हायचा. चहाचे कप बशी कोणी जायचं तर डॉक्टर फाटक, स्वतःचे कपडे कोणी जायचं स्वतः धुते. कोणी 4 कार्यकर्ते एकत्र आले खिचडीचं पातेल असायचं, जेवण झाल्यावर ते ताट वाटे ग्लास धुवायचे. हे लक्षात आल्यानंतर कोणीतरी MD झालेला व्यक्ती ह्या समाजामध्ये समाजाने स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी प्रयत्न करतायत, तर आपण का करू नये? हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. आणि तेव्हापासून मी या कामाशी जोडले. ज्या काळात तुम्ही कामाला सुरुवात केली त्या काळामध्ये शासन, प्रशासन हे देखील या प्रकारचं काम आधीही करत होतं, आताही करत आहे. तुमच्या पाठीशी किती लोक उभे राहिले? आम्ही सरकार शासन करत होते की नाही मला माहित नाही, पण आम्ही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वनवासी कल्याण आश्रम यांच्या प्रेरणेतनं त्या गावाला कामाची सुरुवात केली. पण काम करताना आम्हाला 90-91 मधला जो कालखंड होता, गाव एकत्र यायला तयार नव्हतं. गाव छोटं होतं पण एकत्र येत नव्हतं. ते एकत्र न येण्याची कारणं शोधली. ते व्यसनाचं प्रमाण खूप होतं आणि प्रत्येक जण म्हणते की पावसाळ्यात शेती आटपले की आपलं आपलं कामाला जाणार, जिथं कुठं काम आहे तिकडे काम करणं, शेती विकसित करणं, वन संवर्धन करणं ही कल्पना बाहेरचे विषय होते. हे सगळे सरकार पहिलं, आपलं काम नाही. पण वनवासी कलाशांनी हे लक्षात आणून दिलं की आपल्या शेजारची वनसंपदा आपण सांभाळू शकतो का. पण ते वनसंपदा सांभाळायला गावाला संघटित केलं पाहिजे. मग आम्ही पहिला प्रयोग केला. गावात रस्ता नव्हता. गावाला एकत्र करणं म्हणजे काय, तर आम्ही रामायणची सिरियल गावात दाखवता येईल का असा विचार पुढे आला. 4-5 जणांनी विषय केला. पण तो सिरियल दाखवायला टीव्ही पाहिजे ना. मग त्यावेळेस वनवासी कलाशामाच्या केंद्रावर टीव्ही होता, कलर टीव्ही 21 इंच. तो गावात आम्ही लाकडी बल्लीला बांधून डोली करून आणला चौघांनी. कंडस्तान होता, बैलगाडी जात नव्हती, मांडी भरून चिखल. तर गावात टीव्ही आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवशी सिरियल दाखवले. दुसऱ्या दिवशी गर्दी 3-4 पटीने वाढली. म्हणजे कमीत कमी 1000 लोक आले. मग 4-5 भगिनींनी विषय मांडला की आपण टीव्ही दाखवायचा ना, पण मग त्या टीव्हीची पूजा करू शकतो का, आरती करता येईल का. त्याला लगेच होकार दिला की चांगली गोष्ट आपण करावं. त्या टीव्हीच्या बॉक्सची आरती केल्यानंतर टीव्ही सुरू व्हायचा. पण आणखी पुढचं पाऊल आलं की जे पिणारे होते ते खूप गर्दी करायचे, त्रास करायचे, कारण ते छोट्या टीव्ही समोर किती दिसतात. त्यावेळेस प्रोजेक्टर हा विषय पण नव्हता. मग आणखी गावातल्या दोघांनी विषय मांडला की आपण जेवढे पिणार त्यांना पुढे बसू, जागा मोकळी करूया. मग त्यांना टीव्हीच्या समोर बसवलं. लक्षात आले की ते झोपलेले असायचे, सकाळी उठून घरी जाणार. हे गाव संघटित करण्यासाठी केलेले प्रयोग. तिसरा प्रयोग आम्ही केला. आम्ही दरवर्षी सहल काढतो. आम्ही त्यावेळेस राळेगण सिद्धी हिवरे बाजार बघायला सहल काढायचा प्रयत्न केला. गावात एक जीप कशी तरी आली. त्या जीप मध्ये पुढच्या सीटवर 2 जण बसले. आमचा विषय होता की जे वयस्कर आहेत त्यांना बसूया, आपण मागे बसू. ते ऐकायला तयार नाही. आणखी एक नियम केला की जो पुढच्या सीटवर असेल त्याने गाडीतल्या सगळ्यांना चहा आणि टोल भरायचा. ते मागच्या सीटवर आले. म्हणजे असं संघटन बांधण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून गावाला संघटित केलं आणि मग गाव उभं राहायला लागलं हळूहळू गतीने. त्याच्यात पण वेगळ्या भांडणं झाले. खूप प्रयत्न करून ते आम्हाला करायला लागलं. पण आम्ही गावकऱ्यांनी काय केलं की आधीपासनं वनवासी कल्याण संघाचं पाठबळ असल्यामुळे गावाने ठरवलं की सरकारकडे मागायचं नाही, आपण स्वतःहून काय करू शकतो. मग आम्ही एक वॉचमॅन नेमला. आता वॉचमॅन नेमल्यानंतर 1 वर्षभरात लक्षात आलं, हे सगळे वर्षानुवर्ष घडत गेलं ते, की तो वॉचमॅनच कापून विकतोय. मग वॉचमॅनच चोर येते, पण काय करायचं काय. पण त्याचे कारण शोधले की तो वॉचमॅन चोरी का करतो, तर त्याला मानधनच देत नाही आपण. मग आणखी एक नियम केला की प्रत्येकाने घरातनं किती धान्य देऊ शकतो आपण वॉचमॅनसाठी. मग 7 किलो धान्य द्यायचं नक्की झालं. त्यावेळेस त्या गावामध्ये पोटभर अन्न नव्हतं, तरी त्या वॉचमॅनसाठी वन संवर्धनासाठी 7 किलो धान्य द्यायचं मान्य केलं. त्यावेळेसच आपण निश्चित केलं की सोच बदलू, बाकी सब बदलले, विचार बदलले पाहिजे. आणि मग नियम व्हायला लागले. मग वॉचमॅन नीट झाला. त्याची दरवर्षी बदली करणं. आम्हाला माहित नाही कॉन्ट्रॅक्ट बेस काय असतं, पण आम्ही दरवर्षी होळीच्या दिवशी नवीन वॉचमॅन. नियम केला की वृक्षतोड थांबली पाहिजे. मग कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी विषय आला. महिलांमधनं आवाज आला की आपली चूल कशी पेटणार, तो पण विषय बरोबर आहे. त्यांचंही म्हणणं मग ऐकलं पाहिजे. मग आम्ही वर्षातनं 20 मुळ्या आणायच्या, पण त्या 20 मुळ्यांवर भागत नाही. मग काय केलं पाहिजे, कारण घरात एक चूल आणि ओट्यावर एक चूल, शेकोटी पेटून बसायचं. जंगल फ्रीमध्ये मिळतं लाकूड. आम्ही LPG गॅस गावात आणला. म्हणजे 20-22 वर्षापूर्वी बारीपाड्यात प्रत्येक घरात LPG गॅस पोहोचला. उज्ज्वला गॅस योजना नंतर आली. पण गॅस भरायला पैसे नाहीत. पुढे काय, मग आम्ही IIT पवईशी संपर्क केला आणि सोलर कुकर बारीपाड्यात आणला. तर सोलर कुकर मध्ये पण प्रश्न आला की त्याच्यात बॉईल करता येतं, फोडणी देता येत. मग पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशनची UNDPशी संपर्क केला आणि बिनधुराची चूल, स्मोकलेस चुला बारीपाड्यात आणला. सांगायचा मुद्दा असं की आपण पर्याय देत गेलो. मूळ उद्देश होता की वृक्षतोड थांबली पाहिजे. म्हणजे गावाने तयार केलेले नियम गावकरी पाळतायत. हा विषय तिथं सिद्ध झाला आणि मग वन संवर्धन हे चांगल्या पद्धतीने सुरू झालं. एखादी गोष्ट करू नका सांगणं सोपं असतं, त्याला भक्कम पर्याय देता आला पाहिजे. आणि मला असं वाटतं आपण जर गुरुजींच्या विवेचनाकडे नीट काम देऊन लक्ष देऊन असाल
तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की विचार बदला. ते म्हणाले सोच बदला, विचार बदला. नुसता विचार बदला नाही, त्याला विवेकाची जोड द्या. नुसती विवेकाची जोड नाही, त्याला कृतीचं आचरण ठेवा. नुसतं कृतीचं आचरण नाही तर समोरच्या वर्तनाला भूमिका बदलून बघता येईल का? आणि मला असं वाटतं की भूमिका बदलून बघणं एखादं काम चिरकाल टिकण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. आज म्हणजे अशी परिस्थिती आहे की तुम्ही कितीही चांगल्या कामात असलं तरी अनेक मंडळी स्वच्छ पाण्यात देखील शेवाळ शोधण्याच्या वृत्तीच्या असतात. तुम्हाला असे भेटले असतील ना? त्यांचं काम त्याने करावं, शोधा शेवळ आपलं काम आपण करत राहा. अशा खूप गोष्टी खूप प्रसंग येतात. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणण्यापेक्षा निंदकच घरात असावा असं जर असेल तर मला असं वाटतं की ते काम या मार्गाने पुढे जातं. तुम्ही वृक्षारोपणाचं काम केलं, जंगल सांभाळण्याचं काम केलं, हे सगळं करत असताना हे काम किती क्षेत्रापर्यंत वाढलं? आपण सुरुवातीला तर ते गाव पूर्ण अशिक्षित, आपण गावाला प्रोत्साहित केलं, संघटित केलं आणि आपल्या शेजारचं जंगल आपण सांभाळूया. आम्हाला क्षेत्रफळ माहीत नव्हतं, पण हळूहळू लक्षात आलं की क्षेत्रफळ किती, तर 1100 एकर एवढं ते क्षेत्रानंतर जीपीएसने मोजलं. तर 5000 वृक्षापासून सुरुवात केली. कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी गावाने नीट पद्धतीने पाळली. आम्ही बॉटॅनिकल सर्वे केला त्या जंगलाचा. म्हणजे 30चे विद्यार्थी दरवर्षी येतात आपल्याकडे तुळजापूर शाखेचे. त्यांच्या माध्यमातून हा सगळा सर्वे एक दोन कॉलेजची मदत घेतली. तर लक्षात आलं की 80 लाखापेक्षा जास्त झाडं वाढली त्या परिसरामध्ये. त्याच्यामध्ये कंद पण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे 1100 एकरमध्ये तुम्ही जर प्रत्यक्ष आला तर सूर्यप्रकाश जमिनीवर डायरेक्ट येत नाही, एवढं ते दाट उभं राहिले. मग लक्षात आलं की अरे हे जंगलाचा आपण व्हॅल्यू काढू शकतो का? मग आम्ही टीचर विद्यार्थ्यांना सांगितले याची किंमत काढता येईल का? त्यांनी वेगवेगळे 435 प्रजातीचे झाडं तिथं बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मोहाचे झाडं किती आहेत, त्याला आपण नंबरिंग केलंय. ते झाड किती उत्पन्न देतं दरवर्षी याचा पण आकडा ठेवलाय. आपण दरवर्षी मोह फुलांचा लिलाव करतो जंगलामध्ये. हे सगळं करताना ट्रीसने त्याची किंमत जी काढली ती 3000 कोटीपर्यंत जाते, गावाचं फिक्स डिपॉझिट. पण आपण असं म्हणतो की ठीक आहे, त्या लाकडांची किंमत 3000 कोटीपर्यंत जाते. पण कोविडमध्ये काही जणांनी ऑक्सिजन विकत घेतलाय, त्याला त्याची किंमत कळली. आम्ही असं म्हणतो की 1100 एकरमध्ये किती ऑक्सिजन निर्माण होतो त्याची पण किंमत ऍड करा, मग त्या गावाची किंमत ठरवा. ते म्हणजे ठीक, हे पण आम्ही करतो. आम्ही त्याला असं म्हटलं की आता 21व्या शतकामध्ये कार्बन उत्सर्जनचा विषय पुढे येतोय, तो पण तुम्ही करा. म्हणजे कार्बन क्रेडिटसाठी विदेशामध्ये काही सुरू आहेत ना नियम, की एका झाडाला $1 $1.5 काय तर देतात, ते पण लागू करा. मग सरासरी 500 रुपये गुणिले 80 लाख एवढं तुम्ही आम्हाला कार्बन क्रेडिटचा मोबदला द्या. म्हणजे 40-50 हजार कोटी रुपये तुम्ही दरवर्षी आम्हाला दिलं पाहिजे, तर आमचा ऑक्सिजन घेऊ नका. असं जंगलाचं व्हॅल्यू काढताना आपण म्हणतो की पर्यावरणामधले आपण जे 5 बिंदू निवडले, तर पर्यावरण खूप व्यापक शब्द आहे. पण पर्यावरणामधले जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे संघ आणि कल्याणाच्या प्रेरणेतनं मिळालेलं आम्हाला देण आहे. आम्ही ते सांभाळता प्रयत्न केला. एक सामान्य माणसाला कळतं की जंगलाची किंमत कशी काढावी, त्याच्यात कोणकोणते मुद्दे असावे. आम्ही जेव्हा पेपर वाचतो तर पेपरमध्ये असं येतं की एखाद्या जंगलामध्ये वृक्षतोड झाली तर साधारण किती रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला, तो जर बघितला तर मला असं वाटतं की ते काहीतरी हजारात शेकड्यात काहीतरी टाकतात. मग हा मुद्दा जर तुम्हाला कळतो तर IFS झालेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस पास असणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रकारे त्या वृक्षांची किंमत काढावी हे कळत नसेल का, किंवा त्यांना सांगितलं जात नसेल का? त्यांनी किंमत काढली असेल, असं नाही की वन विभाग खूप शांत आहे. पण मला असं वाटतं की जे कायदे बदलत गेले, 1927ला जो वन अधिकार आला इंग्रजांनी, तो कायदा केला. त्याच्या आधी ही जंगलं कोणाची होती? ही राजे रजवाडे गावाचे होतं, असंच होतं ना सगळं. बरोबर. सरकारने ते लोकांकडनं काढून घेतलं, म्हणजे लोकांचा सहभाग तिथं संपवला. सरकारच्या लक्षात आलं की 1927 नंतर त्याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे आणि ती कदाचित 2006 मध्ये आली. आणि 2006 मध्ये सामुदायिक वन अधिकार कायदा पुढे आला. त्याच्या आधी 92ला एक GR काढला सरकारने, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट. लोक सहभागातून वन असतात. लोकांचा सहभाग जोपर्यंत वाढत नाही ना तोपर्यंत हे करणं शक्य नाही.
लोकांना असं वाटलं की हे सरकारचं आहे, म्हणून या 2006च्या कायद्यामध्ये तो मोठा बदल झाला की ज्या गावाचे शेजारी वनक्षेत्र असेल त्या ग्रामसभेने सरकारकडे मागणी करावी आणि जिल्हा लेवलला एक समिती आहे, त्या समितीने तो जो अधिकार आहे तो पूर्णच्या पूर्ण ग्रामसभेला दिला पाहिजे, व्यक्तिगत नव्हे किंवा एखाद्या गावाच्या मालकीचा नव्हे, ग्रामसभेच्या मालकीचा. मग त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये 2 भाग आहेत. तुम्ही जे मगाशी म्हटलं की वृक्षतोड चालली, शेतीचे पट्टे मिळतात, ते पण लोकांना दिलं पाहिजे. ज्यांना योग्य आहे 2005च्या आधीचं ज्यांचं अतिक्रमण त्याला पट्टा दिला पाहिजे, पण जे उर्वरित आहे ते चांगल्या पद्धतीने सांभाळलं पण पाहिजे. याच्यामध्ये लोकांचा सहभाग जोपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढत नाही तोपर्यंत मला वाटतं हा विषय ना सक्सेस नाही होऊ शकत. लोकांच्या सहभागातून जंगलच वाचलं नाही तर त्या ठिकाणची परिस्थिती बदलण्यासाठी मला असं वाटतं की या माणसाचं काम एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवतं. खलील जिब्रानच्या पुस्तकात वाचलं असं होतं की जी दाणे दळणामध्ये जातात, चक्कीवर जातात ना, ती संपून जातात, पण जी स्वतःला गाळून घेतात त्याचं पुन्हा एक नवीन कणीस होतं आणि ते काम झपाट्याने वाढतं. आज मला असं वाटतं की तुमचं क्षेत्र बऱ्यापैकी वाढलेलं आहे. किती गावांपर्यंत पोहोचलं असेल हे? आपण सातत्याने फक्त बारीपाडा म्हणतो, पण बारीपाडा म्हणजे नेमकं काय आणि त्याचा किती प्रसार झालेला आहे? कारण आज महाराष्ट्रातले काही गावं अशी आहेत की जी सातत्याने वर्तमानपत्रातून त्याच्याविषयी बोलत. जसं पोपटराव पवारांचं हिवरे बाजार आहे. मी हिवरे बाजारला जाऊन आलो, पण शेजारचं गाव हिवरे बाजार नाही होऊ शकत. मी अण्णा हजारांच्या गावाला जाऊन आलो, पण शेजारचं गाव अण्णा हजारांचं गाव नाही होऊ शकत. तुमच्या गावाबद्दल असं काय? नाही, आपलं काम जे ना आपण म्हणतो एक टीम वर्क आहे, हे मी केलेलं काम नाही, याच्यात पूर्ण गावाचा सहभाग आहे आणि आपले संघाचे कार्यकर्ते, कल्याणाश्रमाचे किंवा आपल्या विचारच्या वेगळ्या संस्था, संघटना, हा सगळ्यांचं योगदान आहे. म्हणजे बारीपाडा उभारण्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की टीम वर्क आहे. तर हे काम सातत्याने 91 पासून आपलं सुरू आहे. 5 डिसेंबर 2017 मध्ये परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवतांचा बारीपाड्यात प्रवास झाला आणि ते दिवसभर थांबले. डिसेंबर महिन्यामध्ये रिपरिप पाऊस होता, तरी त्यांनी प्रत्यक्ष आले आणि बघितल्यानंतर त्यांनी असं सुचवलं की तुम्ही एक चिंतन बैठक घ्या आणि हा विषय सर्वदूर कसा जाईल यासाठी प्रयत्न करा. आपण त्या दिवसापासून त्रैमासिक बैठक सुरू केली आणि 45 गावांचा समूह आपण निश्चित केला क्लस्टरमध्ये. त्याच्यामध्ये आपण सुरुवात काय केली तर 2006चा जो कायदा आहे त्याचा आधार घेऊन 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या ग्रामसभेला मिळवून दिला आणि त्या गावाचं एक चांगलं नेटवर्क उभं केलं. याच्यामध्ये जंगल, जल, जमीन आणि पशुधन असे 5 बिंदूला केंद्रबिंदू धरून हा एक मोठा म्हणजे वनक्षेत्र फक्त 11,200 हेक्टर आहे, शेती वेगळी, हा सगळा विषय एकत्र जोडून याचं एक वेगळं संकुलमध्ये काम सुरू केलं आहे. म्हणजे याची व्यापकता वाढवता येईल का? आणि वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून हे काम आधीच सुरू झालं. म्हणजे एक 7 राज्यांमध्ये आपण करतोय, म्हणजे ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान अशा ठिकाणी हे काम सुरू आहे. नंदुरबारला योजक नावाची आपली एक संस्था आहे, त्या योजकने प्रेरणा प्रवास म्हणून मध्य भारतामध्ये काम सुरू केलं. म्हणजे गुजरात ते वेस्ट बंगाल असा तो बेल्ट घेतला. त्याने फेलोज नियुक्त केलेत आणि एका फेलोला 30 गावं दिले. त्याचा अभ्यास करणं, त्यातलं वनसंपदा, भूसंपदा, जलसंपदा किती प्रमाणात आहे हे सगळं सर्वे करून या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे आपलं काम हे सर्वव्यापी कसं होईल, याला मिशन मोडमध्ये आपण कसं पुढे नेऊ शकतो असं आता एक 45 गावांचा एक क्लस्टर आपण निश्चित केला आहे. धडगावमध्ये कंजाला क्लस्टर आहे, तिथंही काम सुरू झालंय. नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यामध्ये, पेठ सुरगाणामध्ये कोसवर नावाचं एक क्लस्टर केलं. असे 10-12 गावांचा समूह निश्चित करून त्याच्यामध्ये हा सगळा विषय आपला सातत्याने सुरू झाला. ज्योतीने ज्योत पेटते आणि काही प्रमाणात का होईना उजेड निश्चितपणे पडतो. दुसऱ्या बाजूला थेट तिची मशाल घेऊन आग लागण्याचं काम परिसरामध्ये आपल्याला दिसून येतं. अशा वेळेला एका ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या समूहाचं या प्रकारचं वरच्या स्तरावर नेण्यासाठी केलेले प्रयत्न मला असं वाटतं दोघींसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आम्हाला असं सांगा की मी आता वर्तमानपत्रात वाचलं होतं की आमच्या गावात एसटी येत नाही म्हणून लोकांनी डेपो मॅनेजरकडे मोर्चा नेला, डेपो मॅनेजरला धारेवर धरलं. तुमच्या गावात एसटी येते ना? नाही, हा एक वेगळा प्रयोग म्हणतात त्याला, कारण आधी तर रस्ताच नव्हता. रस्ता पोचला, आता पक्का रस्ता झालाय
पण आपल्याकडे मी नावाने बोलतोय, नावनिशी. 2014 मध्ये आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड बारीपाड्यात पोहोचले आणि त्यांनी असं म्हटलं की मी टीव्हीला तुमची वनभाजी स्पर्धा बघितली आणि माझ्या मुलाने सुचवलं म्हणून बघायला आलो. ते येताना त्यांच्यासोबत 25 सरपंच पण त्यांनी आले त्या परिसरातले आणि त्यांनी हे सगळं बघितल्यानंतर ते म्हटले की तुम्हाला कुठल्या कुठल्या योजना पाहिजे सांगा. त्यात आदिवासी सेवक पुरस्कार की जो मी घेतला, माझं वय 6 महिन्याने कमी होतं, त्यांनी दिलं. ते अधिकारी म्हटले की वय कमी पडतं काय करते, म्हणे की द्यायचं, आदिवासी माणूस काम करतो याला पुरस्कार दिला पाहिजे. ते म्हटले की तुम्हाला शबरीमधनं किती गाड्या पाहिजेत ते पण सांगा आणि काय काय पाहिजे ते सगळं सांगा. तर ते अधिकारी, तो कार्यक्रम संपला तर अधिकारी रोज यायला लागले की साहेबांनी सांगितलं आणि तुम्हाला ते करायला लागेल काय करायचं. मग आम्ही एक 7-8 जण एकत्र बसलो आणि त्यांना आम्ही एक लिहून दिलं एका कागदावर की आम्हाला कुठलीही योजना नको, तुम्ही आमच्याकडे आलात हे आमचं भाग्य आणि सातत्याने येत जा असं लिहून दिले. त्यावर्षी आम्ही त्या बसला पण, बस का आणायचं नाही तर गावामध्ये 2 ऑटो आहेत, त्या 2 तरुणांना रोजगार पण मिळायला पाहिजे, हा पण उद्देश त्याच्या मागचा आहे. आणि एवढी मोठी बस, गावात प्रवासी किती तर 3-4 प्रवासी येणार, मग त्या ड्रायव्हर कंडक्टरचे पण हाल आणि त्या येणाऱ्या पेट्रोल डिझेल जो खर्च होतो राष्ट्रीय संपत्ती ना ते, याचा पण विचार करावा. आणि शेवटी 50-60 वर्ष झालीत की डॉक्टरांकडे गेलो की ते लिहून देतात तुम्ही सकाळी 5 वाजेला उठा आणि 4 किलोमीटर चाल. हा माणूस आधीपासून चालतोय ना, त्याला त्याच्यात गडबडी होणे, ते चालत राहावं, अशा या सगळ्याच्यावर चिंतन करून तो निर्णय घेतला. आजपर्यंत गावामध्ये बसेस येतात, वॉल्वो पण येतात, पण त्या सहलीच्या निमित्ताने येतात, बारीपाड्यात त्या प्रवास म्हणून येतात. एकीकडे चित्र काय असतं आणि दुसऱ्या बाजूला काम काय करतं, जे स्पष्टपणे लिहून दिले की तुमची बस आमच्या गावात पाठवू नका, इतका दूरचा विचार करणं तुम्हाला कसं सुचलं? हे सगळे विचार तुम्ही इथं बसले सगळी टीम जे नाही, टीम सगळी त्याच्यात सहभागी आहे. हे विचार एका माणसाचे नाही, हे टीम वर्क आहे. म्हणजे आम्हाला कधी कधी मरणे आले ना, अशा कार्यक्रमात आल्यानंतर लक्षात आले एवढे जण ऐकताय, याचा अर्थ नक्कीच हा विषय चांगला असला पाहिजे. त्यामुळे आम्ही बारीपाड्यात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करतो आणि आम्ही नोटबुक ठेवला की याच्यात काय त्रुटी आहेत, काय चूक आहे ते तुम्ही लिहा, ते आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. ज्या गोष्टी आम्हाला शक्य नाही त्या आम्ही सोडून देतो, पण आलेल्यांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि जे चांगलं वाटतं, गावाला वाटतं की आर्थिकदृष्ट्या सगळ्याच्यातनं जे पेलवणार ते आम्ही करतो. कारण बारीपाडा मी मगाशी म्हटले की टीम वर्क आहे, सगळ्यांनी मिळून केलेलं काम. 40 गावाच्या बाजारात जर फिरलो तर साधारणपणे 15-20 प्रकारच्या भाज्या मिळतात. तुम्ही रानभाजी महोत्सव त्या ठिकाणी घेता, हा नेमका काय असतो आणि याच्यात किती प्रकारच्या भाज्या असतात? बारीपाडा हे सांघिक आहे आणि खूप जणांचा प्रश्न येतो की महिलांचा सहभाग आहे का, असे खूप प्रश्न, जे शहरातले प्रश्न ते आम्हाला विचारतात. आमच्याकडे महिला पुरुष समानतेचा विषयच नाही, मुलगी मुलगा दोन्ही सारखे आहेत. त्यामुळे हे सगळं संघटन होत गेलं ना. आमच्याकडे 2003 मध्ये कॅनडाहून एक विद्यार्थी PhD साठी आला. तो कसा आला तर आम्हाला 2003 मध्ये एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, इंटरनॅशनल फंड्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, आणि त्याचं वितरण बँकॉकला होतं. तर आम्ही गेलो, तिथे 13 देशातले प्रतिनिधी होते. तो पुरस्कार घेतल्यानंतर तिथे एक प्राध्यापक भेटले, प्रोफेसर प्राध्यापक अनिलजी गुप्ता, आणि त्यांनी असं म्हटलं की माझा एक विद्यार्थी मी अभ्यासाला बारीपाड्यात पाठवेल, तो कॅनडात असतो. तो बारीपाड्यात आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे आणि जंगल एवढं मोठं सांभाळलेलं आहे, तर आपण एखाद्याशी स्पर्धा ठेवूया की ज्याच्यामुळे महिलांचं संघटन होईल. मग आमच्या दोघा-तिघांनी सुचवलं की आमच्या जंगलात काही भाज्या आहेत त्याची प्रदर्शन ठेवायची का, मग ती स्पर्धा आपण 2003ला पहिल्यांदा सुरू केली. पहिल्या वर्षी फक्त 26 महिलांनी भाग घेतला. गावाचा विरोध होता की याच्यात विषारी भाज्या असतील तर, मग पुढे एक एक नियम बनत गेले. ती विषारी भाजी असताना आधी आपण खाऊन बघायचे, मग ते स्टॉल लावायचे. बघता बघता 21 वर्ष पूर्ण झाले गेले यावर्षी, आणि ह्या वर्षी 28 सप्टेंबरला ती वनभाजी स्पर्धा होती. त्याला आपण मिलेट्स विषय पण जोडला, मिलेट्सचे किती पदार्थ बनवू शकतो. 60 गावातून 620 महिलांनी नाव नोंदणी केली. 200 रुपये प्रवेश शुल्क, फ्रीमध्ये बिलकुल नाही, आम्ही फुकटचं नाही घेत. 200 रुपये प्रवेश शुल्क घेऊन त्या महिलांनी भाग घेतला. 100 भाज्या असल्या तर भरपूर डिश होती, पण जो क्रमांक आला
त्या महिलेने 250 भाज्या आणलेल्या होत्या. तुम्ही युट्यूबला हे सगळं बघू शकता. आणि 250 भाज्या नुसते आणायच्या नाहीत, प्रत्येक भाजीची माहिती सांगायची. मग त्याच्यात काही प्रश्न ऍड केलेत का? मुलांचे नख कापलेत का? तुमचे स्वतःचे नख कापलेत का? पिण्याच्या पाण्यात जीवनराव वापरता का? मिस्त्री लावून हात धुतले की तशीच भाजी बनवली? असे प्रश्न आहेत. आणि या परीक्षणासाठी आम्ही देशभरातून लोकांना बोलवतो. यावर्षी 100 पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला परीक्षणासाठी. त्या भाजीची चव पण घ्यायची आणि मग ती स्टॉलमध्ये आणायची. त्यामागचा मूळ उद्देश बायोडायव्हर्सिटीची नोंद करणं. दुसरी गोष्ट परंपरागत ज्ञान आहे ते रजिस्टर करणं. आणि आम्ही असं म्हणतो की सामुदायिक वनाधिकारामध्ये कलम 6 मध्ये लिहिलंय की संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण. खूप ठिकाणी वन भाजी स्पर्धा देशभरात सुरू झाली, पण लोक विक्रीला सुरुवात केली. आपण म्हणतो की विक्री नाही करायची, ही लोकांच्या समोर आणायची, लोकांनी त्याचं संवर्धन करावं आणि मग त्याचा पुढे वाढ कशी करतात. म्हणून आपण आतापर्यंत 1 किलो भाजी पण विकलेली नाही 21 वर्षामध्ये. लोक विकतात, विकली तर ते रिप्लांटेशन कोण करणार, त्याची लागवड कोण करणार, हा एक प्रश्न येतो. पण अशा प्रकारे या वन भाजी स्पर्धेला सुरुवात झाली. याच्यामध्ये शेतातली भाजी आणली तर मार्क मायनस होता. फक्त आणि फक्त जंगलातली भाजी. ताट सजवताना पण जंगलातल्या फुलांचीच सजवावं, असे सगळे विषय त्याच्यात ऍड केलेत. आणि एक आरोग्याचा विषय पण त्याला आपण जोडला. त्या भाज्या बनवताना मसाले कोणते वापरतात? रामबंधू, एव्हरेडी, सुहाना असं काही वापरतात? आम्ही त्या सगळ्या भाज्या बनवताना अशा कुठल्याही प्रकारचा मसाला वापरत नाही. थोडं तिखट मीठ घातले त्या भाजीला एक वेगळी चव येते. मी असं म्हणेल की तुम्ही सगळेजण वन भाजी महोत्सवाला या, ते प्रत्यक्ष बघा, खाऊन बघा आणि मग ठरवा कुठला त्याच्या मसाला. अगोदर नोंदणीची काही सोय असते? आम्ही सध्या 1 महिना आधी एक कन्फर्म होतं भाजी स्पर्धेचं. ज्यांना निवास यायचं असतं त्यांनी आधी कळवायचं असतं आणि ज्यांना वन डे रिटर्न यायचं त्यांनी पण कळवा, कारण आपण सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था पण करतो. आणि ह्या वर्षी तर 600 डिश हे सगळ्यांना उपलब्ध होते, तरी पण वरण भात आणि जंगलातली एक भाजी सगळ्यांसाठी फ्रीमध्ये फ्रीमध्ये म्हणजे आपण निधी संकलन करतो. या कार्यक्रमासाठी एक 4-5 लाख रुपये दरवर्षी संकलित करतो आणि ते वितरित करतो. म्हणजे सहभागी प्रत्येक महिलेला आम्ही यावर्षी कढई दिली. कारण 3-4 दिवस ते जंगलात फिरतात, शोधतात, त्यांचं श्रम जातात, त्यांना दिलं पाहिजे. असं दरवर्षी आपण वस्तुरूपाने देत असतो आणि डोनर तेवढे आपल्याला मिळतात. इथं उपस्थित अनेकांच्या मनात आता बारीपाड्याला जावं, तुमच्याकडे एकदा निवासी यावं आणि त्या भाज्यांचा आस्वाद घ्यावा. आम्ही तर म्हणलो की सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही आल्यानंतर आमच्यात आणखी तिथं काय काम होऊ शकतं नव्यानं हे आम्हाला अपेक्षित आहे. तेव्हा आम्ही जास्तीत जास्त व्हिजिटर आहेत ते अपेक्षा करतो. त्यांनी बघावं, आम्हाला 2 गोष्टी सुचवाव्यात. कारण ही वन भाजी स्पर्धा आम्ही असे रस्त्यावर उभे राहून करायचो ना. म्हणून त्याला टेज मिळाला. शरदराव ढोले ज्येष्ठ कार्यकर्ते ते म्हणे टेज केला पाहिजे. विजयराव पुराणिकाला ते म्हणे अरे मुख्य वक्ता बोलवला पाहिजे. आणि तेव्हापासून आपण त्या कार्यक्रमाला एक वेगळा आकार देत गेलो आणि हे युट्यूबला ह्या छोट्या छोट्या क्लिपा उपलब्ध आहेत. या प्रत्येक भाजीचा शरीरावर होणारा परिणाम किंवा त्याचा उपयोग काय होतो अशा काही नोंदी केल्या आमच्याकडे? आम्ही 21 वर्षाचा सगळा डाटा ठेवलाय. पण मी असं म्हणेल की इथं बसलेले वेगवेगळे डॉक्टर्स, वकील, खूप या विषयातले तज्ज्ञ असतील, बॉटनीचे काही लोक असतील, यांनी याच्यात मदत केली पाहिजे. त्या व्हरायटी लॅबमध्ये जाऊन आपण त्यात काय काय प्रोटीन आहेत, ते शरीराला किती चांगले आहेत, आम्ही 2-4 भाज्यांची सांगू शकतो. पण हे सगळ्या करायचं असतील परंपरा पद्धतीने माहिती आहेत, पण त्याला जरा शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला कसं त्याच्या पुस्तकात रूपांतर करतात हे आपल्याला, मला वाटतं समोरच्या बसलेल्या टीमने त्याला मदत केली पाहिजे असं वाटतं. त्याची ओळख, त्याचा उपयोग या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की चाळीसगावमध्ये 2-3 चांगले महाविद्यालय आहेत. वनस्पती शास्त्रावर PhD मिळवलेले अनेक प्राध्यापक आहेत. या सगळ्या लोकांनी जर याला सहकार्य केलं तर मला असं वाटतं की त्याची चांगली चेकलिस्ट तयार होईल. आणि अनेक वैद्यकीय क्षेत्रातली नामवंत मंडळी या ठिकाणी आहेत. अनेक प्रसार माध्यमांमध्ये खूप दीर्घावधी मंडळी या ठिकाणी आहेत. या सर्वांच्या सहभागातून मला असं वाटतं की हा वनभाजी महोत्सव हा बारीपाड्याचा न राहता आपल्या चाळीसगावपर्यंत कसा आणता येईल, इथल्या लोकांना त्याचं नीटमध्ये ज्ञानाचं रूपांतर कसं करता येईल, तो जर झाला तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आज गुरुजींचा दिवसभराचा सगळा दिलेला वेळ सत्कारणार असं मला वाटेल. मला असं सांगा की या सगळ्याचं आपल्याला शासनाकडनं काय आर्थिक मदत होते का यामध्ये? नाही, मी या मुद्द्यावर करतो की सरकारकडे का आपण अपेक्षा करावी.
आपल्या गावाच्या गाव आपण असे संघटित उभं करू शकतो का? म्हणजे आम्ही नुसतं वन संवर्धनमध्ये काम नाही केलं, आम्ही जलसंवर्धनमध्ये 700 पेक्षा जास्त छोटी छोटी बांध बांधली. प्रत्येक गोष्टीला आपण सरकारकडे ते एस्टिमेट बनवत जा, त्याच्यात वर्ष जातात. आम्ही 2-4 बांध बांधले तर आमच्याकडे डॉक्टर माधवराव चितळे पोहोचले आणि त्याने असं म्हटलं की खूप चांगलं काम चाललंय, तुम्ही याच्यात थोडी सुधारणा करू शकता का? म्हटलं बोला. ते पहिल्या बांधाचा टॉप आहे ना, पुढच्या बांधाचा बॉटम पाहिजे. इतकी साधी गोष्ट, पण आम्ही सरकारकडे काही मागितलं नाही, पण सरकार आपोआप काही गोष्टी देतात. म्हणजे आम्ही शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली, सरकारने 2 कोटी रुपये दिलेत ना. आम्ही वनधन विकास केंद्र स्थापन केलं, सरकारने 1 कोटी रुपये दिलेत आम्हाला. मला असं वाटतं की चांगलं काम केलं की सरकार पण चांगलं आहे ना, ते करेल. त्याचं रस्ता बनवायचा आहे सरकारलाच करायला लागेल, एखादा सभागृह बांधायचं सरकारला करायला सरकार करतं, पण सरकार काहीच करत नाही म्हणून दोष देणं हे पण चुकीचं आहे. मला असं वाटतं की आपण याच्यातला समन्वय जो साधावा, वनाचं रक्षण करायचं. सरकारने 100 गार्ड नेमले तर लोक तोडणार, पण ज्यावेळेस लोकांना वाटतं की जंगल आपलं आहे त्याचं एक वॉचमन सांभाळतो, ही मानसिकता बदलली. अखेर मी स्वच्छ बदलतोय, सब बदलने वाला आहे. मला वाटतं हे सातत्याने आपल्याला करायला लागेल. एखाद्या गावाचं चित्र कसं बदलतं, मला असं वाटतं की आतापर्यंत आपण गुरुजींकडे समजून घेतलंय. तुम्ही काम सुरू केलं त्यावेळेला आणि आज इथलं शैक्षणिक वातावरण कसं आहे? किती शाळा निर्माण झाल्या, कुठल्या माध्यमाच्या शाळा आहेत, आज तुमच्या शाळेत कोणत्या प्रकारचे तुमच्या आजूबाजूचे विद्यार्थी येतात किंवा तुमचे विद्यार्थी कुठे जातात? नाही, आमच्या गावात फक्त 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. ती नियमित नव्हती. आम्ही शिक्षकांना दंड केला, शिक्षक यायला लागले, पालकांना दंड केला, विद्यार्थी लागले. मी 20-25 वर्ष जुनी गोष्ट सुरुवाती, तेव्हाच रस्ता नव्हता, सगळं नव्हतं. आता शाळा नियमित आहे, पण शाळा म्हणजे लिहिता वाचता येणं एवढं नव्हे. आपण ज्याला म्हणतो वैचारिक शिक्षण, ते कुठे मिळेल हे शोधणं पण गरजेचं आहे. म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेणं असं सगळं करत असतो. आता शिक्षणाचा प्रश्न राहिला नाही, पण आमच्याकडे देशभरातनं 4 IITचे विद्यार्थी येतात, 1-2 वर्ष येतात. रुडकी IITचे विद्यार्थी आहेत, दिल्ली IIT, पवई IIT, आमचंही जाणं होतं. या सगळ्यांच्या माध्यमातून तिथं आपण नाविन्यपूर्ण काय करू शकतो. त्यातनं आम्ही सोलर पंप सिस्टीमचा विषय ठेवला होता. आमच्याकडे सोलर लाईट पहिल्यांदा आला तो विवेक काबरा जालनाचा विद्यार्थी, IIT पवईमध्ये त्यांची आमची भेट झाली आणि त्यांनी एका लाकडी खांबाला तो पॅनल लावून केला, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये. पुढे जाऊन आम्हाला 1 कोटीचा CSR मिळाला एका कंपनीचा. त्याच्यामध्ये आम्ही सामुदायिक पद्धतीने जलव्यवस्थापन असे 32 सोलर पंप लावले. पण ते एकाच गावाला लावायचे का? आपल्याला सामूहिकरित्या पुढे जायचं असतं. मग आम्ही बारीपाडा, चावडीपाडा, मोहगाव, मांजरी, मापलगाव, कालदर अशा गावांना ते पंप वितरित केले. तिथल्या शेतकऱ्यांचे पण गट केले. म्हणजे सामूहिक पद्धतीने पुढे जाता येईल का, अशा वेगळ्या अंगाने आम्ही काम करत गेलो. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन भाजी महोत्सवला कोणाला बोलायचं, तर कलेक्टर आमच्या कार्यक्रमाचा पदसिद्ध अध्यक्ष. आम्ही रजिस्टर संस्था नाही, पण दरवर्षी कलेक्टरला वन भाजी स्पर्धेला बोलवलं की रस्त्याचे खड्डे आपोआप पुरले जातात. त्यामुळे अशा पद्धतीने काम करायचं की सरकार पण ते काम करतं ना. आता तर बारीकपाडा आडवा उभा दोन्हीकडे प्रसिद्धीला आलाय, त्यामुळे आम्हाला खूप गोष्टी मागायला लागत नाही. सरकार कुठलंही आलं की आम्हाला म्हणजे पिचड राष्ट्रवादीचे होते, त्यांनी आम्हाला 25 लाखाचं निधी शेवटी दिलाच आणि त्यातनं आम्ही निवासस्थानं बांधले. त्यामुळे आम्ही सरकार कुठलं याला न विचार करता तो व्यक्ती चांगला आहे का त्याला वोटिंग करणं, ते आपोआप मदत करतात. वन भाजी महोत्सवाला काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP एका लाईनीत बसले सगळेजण. कार्यक्रम संपला की तुमचं काम तुम्ही करा, अशा पद्धतीने आपण केलं. त्यामुळे योजनांच्या मागे न पडता योजना आपल्याकडे आपोआप येईल का हे चित्र निर्माण व्हायला पाहिजे आणि ते गावकऱ्यांनी केलं पाहिजे. गावकऱ्यांना एका दिशेत बसवणं आणि त्यांच्याकडनं या प्रकारचं काम करून घेणं किती अवघड गोष्ट आहे. मला असं वाटतं आपल्यापैकी अनेक जण अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करतात. आपल्या संस्थेतल्या 10-12 लोकांना देखील एका ओळीत आणायला जिथे प्रचंड कसरत करायला लागते तिथे या प्रकारचं काम उभं राहणं मला असं वाटतं की एक वेगळा आदर्श आहे. गुरुजी, आता तुमच्याकडे आरोग्याविषयीच्या काय समस्या आहेत, काय परिस्थिती? पूर्वी खूप कठीण स्थिती होती, आरोग्यामध्ये कुठली सुविधा नव्हती. आता मोदी सरकारच्या कालखंडामध्ये आम्ही 92 मध्ये शोष खड्डे बनवले, कारण आम्हाला सुरुवातीपासून डॉक्टर लाभले, डॉक्टर अनंत पाटील. तेव्हा आम्ही शोष खड्डे केले होते, ते वापरायचो.
नंतर कालांतराने सरकार आल्यानंतर आम्ही शौचालय सगळ्या घरामध्ये पोहोचला. स्वच्छ पाणी प्रत्येकाच्या घरात येतंय, पण ते पाणी अडवण्याचं काम आपल्याला करायला लागलं. सरकार विहीर खोदून देईल, पंप बसवून देईल, घरापर्यंत नळ जोडून देईल, पण त्या विहिरीत पाणी आणायचं कोणी हे गावकऱ्यांना करायला लागेल. सध्या म्हणतो की सरकार त्याचं काम केलं, आपण आपलं काम केलं पाहिजे. अशा ह्याच्यातनं आम्हाला डॉक्टर लाभल्यामुळे आम्ही बचत गट गावामध्ये 15 बचत गट चालतात. बचत गटाचं काम काय तर मुलांचं नखं कापलेत का, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे पिण्याच्या पाण्यामध्ये जेवण ड्रॉप वापरता येईल काय, आणि कुटुंब नियोजन आमचं खूप चांगल्या पद्धतीने झालं. 3पेक्षा 14 पत्ते नाही त्या एवढ्या अशिक्षित आणि म्हणजे 80% पुरुष नसबंदी, म्हणजे 20 वर्षापुढचं आपल्या डॉक्टरांमुळे सगळं झालं. आरोग्यामध्ये आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्या यायला लागल्या. तर आमच्याकडे आम्ही म्हणतो ना की आरोग्य म्हणजे काय तर भोजनाची थाळी शुद्ध असली पाहिजे, शुद्ध ऑक्सिजन पाहिजे आणि शांत झोप आली पाहिजे. आमच्याकडे जे काही उत्पादन आहे ते 70%पेक्षा जास्त ऑर्गॅनिक आहे. तर आजारपणाचं प्रमाण खूप कमी. आरोग्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी त्या बऱ्यापैकी तुम्हाला आता आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. आता नसणार भविष्यामध्ये, पण आता सगळी ओळख झाल्यामुळे पटकन डॉक्टरना फोन करणं, छोटं काय असेल तर डॉक्टरशी संपर्क करणं हे चक्र विकसित झालं. तर ही खूप मोठी समस्या असं म्हणतो. आता सध्या महाराष्ट्रभर सगळ्यात मोठा प्रश्न गाजतोय तो मानव वन्यजीव संघर्षाचा आणि त्यातल्या त्यात बिबट्याचा. तुम्ही एवढं जंगल वाढवून ठेवलं, तुमच्याकडे बिबट्याने त्रास देत नाही? मी महाराष्ट्र सरकारमध्ये वन्यजीव विकास मंडळाचा स्थायी सदस्य ते. खूप जण तक्रारी आणतात, बकरी वाघाने मारली की बिबट्याने मारली की चला भरपाई. आम्ही असं करतो की काय सहजीवन ज्याला म्हणतो ना, आपण सगळ्यांनी बरोबर जगलं पाहिजे ना. बिबट्याने बकरी उचलली की उचलली त्याचं येते. कधी कधी बिबट्याच्या 2-4 कोंबड्या एकदम पकडतो, तर त्याला पण दिलं पाहिजे ना. आपण आपलंच बघणार तर ते गावात येणारच. त्यामुळे वन विकसित करताना हे सगळं प्लॅन करून त्यांचं जे निसर्ग चक्र आहे ना ते आपल्याला व्यवस्थित करायला लागेल. हे झालं पशुधनापर्यंत ठीक आहे, म्हणजे बकरी उचलली, कोंबडी उचलली, माणसांवरच्या हल्ल्याचं काय? तर त्याला जर बकरी मिळाल तर माणसाला हल्ला कशाला करेल? तो करूच शकत नाही. आमचे वनमंत्री तर म्हणतात 1 कोटी बकऱ्या सोडा किंवा 1 कोटीच्या बकऱ्या सोडा. राजकारणातला विषय वेगळा, आपण बाजूला ठेवूया. आपण गाव म्हणून काय करू शकतो? मी अतिशय गंभीर याच्याने बोलतोय की मला हे ठामपणे माहिती की मंत्री महोदयांचं हे काही स्वतःचं विधान नाही. एखाद्या IAS अधिकाऱ्याने किंवा त्यांच्या सेक्रेटरी त्यांच्यापुढे नोट मुदत केली असणार. असं होत नाही ना. आम्ही काय करतो, काही मंत्री भाष्य करताना स्वतः भाष्य नाहीच करत, मंत्री अधिकारी ते मुदत करतो. बकरी उचलली की बिबट्या, बरोबर. गाय बैल वासरू उचलला की पट्ट्याचा आला, वर्षातने देऊन जातो. काही ना दर्शन देत. आतापर्यंत तुमच्याकडे मानवावर हल्ले झालेल्या किती घटना घडलेल्या? 0. आमच्याकडे गेल्या 10 वर्षात आणि गेल्या 4-5 वर्षात वरख्या नावाचं गाव आहे ते गिरणापट्ट्यातलं. तुम्ही विकासाच्या नावाखाली सगळं ओरबडलं ना, येणार ना. आता परिस्थिती अशी आहे की परवा मी आमच्या डॉक्टरांशी बोलत होतो. ते म्हटले दवाखान्यात अशी परिस्थिती आहे की बाळ जन्माला आलं तर त्याचं नाव विकास ठेवण्यापर्यंत घाबरतात. विकास ठेवायचं नाही. हे सगळं अवस्था सगळीकडे जे आहे ना हे आपल्याला मिशन मोड मध्ये करायला लागेल. हे गतीने करायला गेलं पाहिजे की वनांचं डेव्हलप करणं. जोपर्यंत वन विकसित होत नाही हे चक्र चालत राहणार. बिबट्यांची नसबंदी करून किंवा त्यांच्यासाठी या शेवटी तुम्ही प्रकारचे निसर्गामध्ये हस्तक्षेप करताय. ते प्रश्न सोडवण्यासाठी मला असं वाटतं की हा आवाज या प्रकारचं उत्तर वरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वांना ताकदीने काम करायला पाहिजे. की ज्या ठिकाणी जंगल नव्हतं ते जंगल वाढलं, त्यासाठी ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्राणी सहजीवन त्या ठिकाणी उभं राहिलं. मला वाटतं याला उत्तर देणं, सरकारला उत्तर देणं असं नव्हे, समाजाने काय केलं पाहिजे याच्यासाठी संघाने 5 परिवर्तनाचे जे बिंदू घेतले त्याच्यामध्ये पर्यावरण गतिविधी हा विषय घेतलाय. आणि याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी जर सहभाग घेतला, येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण वन आणखी डेव्हलप करू, आपल्याला उभं राहायला लागेल. मला असं वाटतं की गुरुजींशी बोलत असताना आपल्याला खाली घड्याळाकडे बघण्याची इच्छाच होत नाही. आपण त्यांच्याशी बोलत राहू, त्यांनी त्याची समर्पकपणे उत्तरं देत राहावी. कदाचित प्रश्न पूर्ण होण्याच्या आतच गुरुजींचं उत्तर तयार असतं. हा कामाचा आहे सगळा धाक आहे बरं का, की काम बोलत असतं.
एखादी माणसं ज्ञानाच्या आधारे खूप छान भाष्य करू शकतात, पण या प्रकारचं काम उभं करताना अनुभवसिद्ध ज्ञान किती दिशा बदलवू शकतं याचं उत्तम उदाहरण मला असं वाटतं गुरुजींकडे आहे. पण जरा समारोपाकडे बोलूया. तुम्ही असा कधी विचार केलाय का की हे चित्र बदलण्यासाठी तुम्ही केलेले परिश्रम, या प्रकारचं काम हे सर्वदूर नेण्यासाठी आपल्याला अजून काय करता येईल, लोकांपर्यंत हा संदेश काय देता येईल? नाही, मी असं म्हणेन की आता संघाचे 5 परिवर्तनातले बिंदू, त्यात पर्यावरण गतिविधी हा विषय आलेला आहे. हे सगळं आपण मोठी टीम आहे देशभरामध्ये काम करण्यास. संघ एक मोठं संघटन आहे जगातलं, त्यांनी हे सुरू केलं. पण मला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या संस्था संघटनाशी संपर्कित आहोत. काही ज्या मोठ्या शालेय संस्था आहेत, मोठ्या कॉलेजेस आहेत, त्यांनी अशी काही गावच दत्तक घेतलीत का? ते दत्तक घेऊन जसं NSSचा कॅम्प होता, तर तो 3 वर्षांचा आपण सोडून देतो. असं न करता आपल्या काही सोशल सामाजिक जबाबदारी असलेल्या लोकांनी असे काही गावं दत्तक घेणं आणि वन क्षेत्रात राहण्यासाठी 1-2 कायदे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये जैवविविधता 2002चा कायदा आहे, तो नीट राबवू शकतो का आपण? सामुदायिक वन अधिकार 2006चा कायदा नीट राबवून लोकांना त्याचा अधिकार मिळवून देणं, आणि अधिकार म्हणजे तोडण्यासाठी नव्हे, ते संवर्धन संरक्षण आणि पुढच्या पिढीसाठी आपण ते रिझर्व करू शकतो का? हा विचार घेऊन आपल्याला सगळ्यांनाच हे काम करायला लागणार आहे. आणि पर्यावरणामध्ये काम करताना म्हणजे मला एक संधी मिळाली होती. जावडेकर वनमंत्री असताना उच्चस्तरीय सल्लागार समिती वन पर्यावरण वातावरण भारत सरकारचा मी सदस्य होतो 2 वर्ष. लक्षात येतं की योजना खूप चांगल्या आहेत, तर त्या ग्राउंड लेवलला चांगल्या पद्धतीने राबवणं हे कोणाला करायला लागेल? तर लोकांचा सहभाग वाढवल्याशिवाय आपल्याला ते करता येणार नाही. नुसतं बैठका करून लेक्चर देऊन मोर्चे काढून ह्या गोष्टी होणार नाहीत. हे प्रत्यक्ष कृतीतनं आपल्याला उभ्या करायला लागतील. आणि ज्या ज्या ठिकाणी सक्सेस आहेत ते लोकांनी बघावं. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. प्रत्येक जण म्हणजे 40 गावातल्या प्रत्येक व्यक्ती गावात जाऊन नाही राहू शकत, पण त्या गावाशी आपण कसं सहकार्य करू शकतो? गावाला आपण या विषयातलं कशी जगणार? कारण मला असं वाटतं की पर्यावरणाशिवाय आपण जगू नाही शकणार. पर्यावरण रक्षण करताना पर्यावरणामध्ये जे बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन, हे माणसाला जगण्यासाठी आवश्यक आहे. हे जर विस्कळीत झालं तर आपलं जीवन संपणार, बाकी विषय संपणार. त्यामुळे विकास म्हणजे काय? विकास करताना आपण कुठं थांबू शकतो का? विकासाचा एका सेंटर पॉईंट आहे का जिथं थांबण्याचा आपल्याला विकास झाला म्हणता येईल? मला वाटतं हा सगळ्या जगाचा प्रश्न आहे. याच्या वेगळ्या तज्ज्ञांनी सर्वे केला असेल, सुरू असेल माहीत नाही. पण विकास म्हणजे काय? आम्ही असं म्हणतो की आपल्या गरजा थोड्या कमी करायच्या, आपण एकमेकांना बरोबर टीमवर कधी पुढे जाऊ शकतो. तर तो संघाचा विचार आहे की आपण सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं कसं योग्य आहे. मला वाटतं याच्यावर आपण सगळ्यांनी चिंतन केलं पाहिजे. मला असं वाटतं आपण एका जोरदार टाळ्या देऊन मी माझ्याकडनं माझं बोलणं आणि प्रश्न थांबवतो. मला असं वाटतं की या ठिकाणी खूप साऱ्या लोकांच्याही मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी आपले प्रश्न मोकळेपणाने विचारावेत. हॅलो, एवढा वेळ झाली आपण मुलाखत ऐकतोय, वेळ कसा गेला ते कळलं नाही. अतिशय सुंदर पद्धतीने ठोंबरे गुरुजींनी प्रश्न विचारले आणि त्यांनी सुद्धा उत्तरं खूप सुंदर दिली. तुमचं सगळं कार्य पाहून आम्ही थक्क झालेलो आहोत. आणि वैदू संमेलन 1-2 वेळा घेतलं होतं. आणि आपलं नियोजनामध्ये असं आपण म्हणतो ना की मोदीजीने जे घोषणा केल्या 2047, त्याच्यामध्ये ह्या समाजाचा विकासात काय वाटा असेल असं म्हणून ह्या सगळ्यामध्ये आपण ह्या प्रत्येक गावामध्ये बॉटॅनिकल गार्डन करणार आहोत. ते म्हणजे जवळपास त्या जंगलामध्ये वनस्पती आहेतच, पण त्या एकत्र करणं आणि आलेल्यांना दाखवणं, त्याचा औषधी उपयोग काय करता येईल. पण याच्यासाठी ना आपली केंद्रस्थानी एक टीम आहे, गिरीजी कुबेर, विजयराव पुराणिक अशा वेगळ्या क्षेत्रातले. आपण विजन 2020 नावाचे एक बैठक मुंबईत घेतली 2015ला, आणि त्याच्यामध्ये वनांचल विज्ञान केंद्राचा एक शब्दाचा वापर केला होता. म्हणजे आता काय केलं आपण त्या टीमने, केंद्र सरकारकडे एक मागणी केली की प्रत्येक जिल्ह्याला कृषी विज्ञान केंद्र आहे, तसं वनांचल विज्ञान केंद्र व्हावं. ही मागणी केल्यानंतर केंद्र सरकार त्याच्यावर चिंतन करून देशभरासाठी 10 वनांचल विज्ञान केंद्र मंजूर केले आणि ते कॅम्पाच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. त्याच्या गाईडलाईन बनवल्यात आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यशस्वी वनवासी कलाश्रमाने MOU केला आहे. आणि हे सगळे जे प्रश्न आहेत त्याच्यात आता येणार आहेत. खूप आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाचं वन विभाग
आणि आदिवासी विभाग यांनी पण आपल्याला एनओसी दिले. त्यांचा आग्रह चालला होता की गडचिरोली किंवा पालघरमध्ये युनिट यावं. तर भारतातल्या 10 वनांचल विज्ञान केंद्रापैकी एक वनांचल विज्ञान केंद्र बारीपाड्यात येत आहे आणि ते पाहिलं झालं. मला वाटतं की हे सगळ्यात आपली वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये वनासंदर्भातल्या ह्या परंपरा ज्ञान हे सगळं संकलित करणं, याच्यावर संशोधन करणं आणि हे कसं पुढे विकसित करता येईल, तर इथपर्यंत आपण पोहोचलो. थँक्यू. सर, आपल्या भागामध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण आणि क्राईम रेट किती, आणि क्राईम रेट कमी असेल तर त्याच्यात रोजगाराचा वाटा किती? म्हणजे कसं आपला जो आदिवासी भाग आहे त्याच्यात अंधश्रद्धा हा प्रकार असेलच, तर तो कितपत आता म्हणजे तुमच्या या सगळ्या कामामुळे अंधश्रद्धा चालू आहे, त्यामुळे इतर क्राईम रेट कशा प्रकारचा आहे? जर आपण म्हणतात की फॉरेस्ट भाग आहे, कसं आहे, तुम्ही कुठल्या अँगलने असं माझ्याकडे बघता. म्हणजे मला असं वाटतं की आमच्याकडे डोंगर देवाची पूजा होते. आता डोंगर देवाची पूजा हे तुम्ही नीट बघितलं तर गोवर्धन पर्वताची पूजा आहे. नावामध्ये बदल होत होत ते आता डोंगर देवापर्यंत आलं. आम्ही बोकड बळी देतो, म्हणजे तुमच्या दृष्टीने अंधश्रद्धा आहे, एकदम बरोबर. पण त्याच्यात 4 गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे डोंगर देवाची पूजा होते त्यावेळेस आम्ही पूजेसाठी तुळस वापरतो. डोंगर देवाची पूजा 15 दिवस चालते. गावात कुठल्याही प्रकारचं व्यसन होत नाही. डोंगर देवाची पूजा असते 15 दिवस. गावात कोणी नॉनव्हेज खात नाही. ते पुरुष प्रत्येक घरातनं त्या कार्यक्रमात सहभागी होतात. रामायण महाभारतातले गीतं गायले जातात आणि गडावर डोंगरावर जायच्या आधी सगळ्या महिला पूजा करतात. गडावरनं 15 दिवसानंतर परत आले. गडावर म्हणजे गावातच ते म्हणजे कुठल्या देवीच्या गडाला नाही का पूजा असते. ते सगळं गावकरी तिकडं आले की दुसऱ्या दिवशी भंडारा नावाचं एक भोजन असतं. महिला मुलं सगळं गाव जेवायला एकत्र. त्यावेळेस ते बोकड बळीत. म्हणजे एक बिंदू आहे की जो बळीत जातो तो तुम्हाला दिसतो आणि चांगल्या हिंदू धर्मातल्या परंपरा पद्धतीने तुम्हाला दिसत नाही. तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणतात. त्यामुळे अँगल बदलला पाहिजे. 4 गोष्टी आपल्याला करायच्या असतील. आणि पुढला प्रश्न क्राईमचा, तर तो आमच्याकडे खूप कमी आहे. ते तुमच्यासारखे लोक आले की त्यांच्या अँगलने दिसतो, आम्हाला ते नाही दिसत. लोकांना जर ह्या गोष्टी उपलब्ध असतात, म्हणजे आमच्या गावातले 4 मजूर कामाला गेले होते आणि ते नागपूर नावाचं गाव, तिथं 4 तरुणांना त्यांनी पोलीस स्टेशनला पकडून जमा केलं. तर त्या पोलीस स्टेशनमधनं मला फोन आला की तुमचे असे 4 जण आम्हाला मिळाले. ते आमच्या गावातले नव्हते, पण त्यांनी गावाचा नावाचा वापर करून ते सांगितलं आम्ही बारीपाड्यात लावून. त्यांना पकडलं. म्हटलं कशामुळे पकडलं, तर ते डाळिंबची चोरी केली होती. आता डाळिंब आमच्याकडे पिकतच नाही. बरं, डाळिंब गोणीच्या कोणी भरल्या होत्या का, तर त्यांनी 4-5 डाळिंब काढले होते. तर त्याला तुम्ही क्राईम म्हणण्यापेक्षा तुम्ही अशी चौकशी केली का तुमच्याकडे काय नाही आम्ही देऊ शकतो का. मला वाटतं हा काय म्हणजे सहविचार, जसं बिबट्याला बोकड द्यायचा की नाही तशातला मुद्दा आहे की आपण त्याच्यावर थोडा विचार केला पाहिजे की काय गोष्टी आपण केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टीला क्राईम म्हणायचं, कुठल्याला म्हणायचं, असे पण विचार. थँक्यू. राजेश, आजच्या मुलाखतीचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या तू विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना मी हा शब्द आला आणि आम्ही हा शब्द आला. हे एक ऐतिहासिक घटना म्हणजे मी हा शब्द कुठंच आला नाही. मला असं विचारायचं की बारीपाड्याचं एवढा म्हणजे ते देश पातळीवर बाहेरही नाव गेलं. या ठिकाणी महिला आणि कुपोषण लहान बालकांचं याच्या संदर्भात काय उपक्रम राबवले? नाही, महिलांसाठी आम्ही वन संवर्धन जे केलं ना, आमच्या रंगाबाई म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आता वय झालं त्यांचं. अशी टीम होती की जे टीव्हीची आरती करायला जे पुढे आलेत ना, ते आमची महिलांची कार्यकारिणी टीम होती. त्यामुळे महिला पुरुष समान आहेत, सगळे म्हणून काम करतो. आम्ही आज पण रात्र दिवशी त्या पाळायला होतो जंगलामध्ये. त्याच्यात महिला पण परवडीत जातात. रात्र झाले आपण कसं जावं जंगलात हा विचारच कधी मनात आला नाही. तुम्ही कधी बारीपाड्यात आला तर आम्ही असे चार्ट लावलेले आहेत, ग्रुप केलेत 10-10 जणांचे. त्याला चार्जिंगची बॅटरी, कारण आता 3000 कोटीची मालमत्ता सांभाळायची ना, जरा बघायला लागेल. नाही तर आजूबाजूच्या लोकांना काय तोडा आणि विका. त्यामुळे महिलांचा सहभाग आहे आणि वन भाजी स्पर्धेच्या माध्यमातून सिद्ध केले त्यांनी. आणि दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट माझ्याकडनं सुटली सांगायची बसं की आम्ही मिलेट्सवर काम करतो. मिलेट्सची स्पर्धा पण घेतो आणि आम्ही गेली 5 वर्षापासून दरवर्षी NCERT मध्ये जातो दिल्लीला.
जे गणित विज्ञानचं सिलेबस बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीपाड्याच्या महिलांवर स्वतंत्र एक पुस्तकाचं लिखाण झालंय. तुम्हाला मिळालं ते नक्की वाचा, इंग्रजीत नाही ते. आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या भारतातनं एक 50 जण येतात, तर मिलेट्स आणि वनभाजी महोत्सव याच्यावर स्वतंत्र पुस्तक त्या महिलांचं कवरेजला फोटो लावलाय त्यांनी पहिल्या पेजला. मला असं वाटतं की बारीपाड्यात पुरुषांपेक्षा महिला पुढे भगरीचे वेगळे पदार्थ बनवायला. म्हैसूरला जे संशोधन केंद्र तिकडे बारीपाड्यातल्या 2 महिला गेल्या. म्हणजे अशा ठिकाणी महिलांचा सहभाग मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात चालला आहे आणि त्याच्यामुळेच आपण हे सगळं घरांमधलं आरोग्य महिलांचाच रोल आहे त्याच्यात. आणि हे टीम वर्क आहे, सगळे मिळून करतो, त्यामुळे मी काही प्रश्न घेत नाही. कुपोषणच्या संदर्भात कुपोषण शून्य, आमचं कुपोषण हा विषयच नाही. बरं, शिंदी, राळेगण शिंदी आणि हिवरे बाजार आणि बारीपाडा आपण कशी तुलना करा? मला असं वाटतं की ते तुलना तुम्ही केली पाहिजे. तुम्ही 2-3 ठिकाणी प्रवास करा. मला असं वाटतं की बारीपाड्यामध्ये जी वनसंपदा आहे, बारीपाड्यामध्ये 3000 कोटीची वनसंपदा आहे. राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजारला ती दिसणार नाही तुम्हाला. बारीपाड्यातली जमीन ही येणारी 50 वर्ष उपजाऊ आहे. कदाचित तिथल्या जमिनीचं तुम्ही व्हॅल्युएशन काढलं पाहिजे. राळेगण सिद्धी आणि हिवरेबाग संघटित करायला तिथं सुधारित समाज असल्यामुळे त्यांना सहज यश मारत असते. तिथं आम्हाला 3-4 वर्ष लोकांना संघटित करण्यामध्ये गेली, कारण आदिवासी माणसाला संघटन करणं हे खूप कठीण आहे. पण एकदा तुम्हाला संघटित झाला तर लवकर तुटत नाही, तुम्ही किती मग प्रयत्न करा. असे फरक तुम्हाला बघायला मिळतील. मला असं वाटतं की ते व्हॅल्यू तुम्ही केलं पाहिजे. मला नाही सांगता पण 1 फेब्रुवारीला तुम्ही बारीपाड्याला 1 फेब्रुवारी महिलांसाठी पुस्तक ते मला आता सांगता येणार नाही. मी ठोंबरे सरकडे त्याचा फोटो पाठवेल, ते तुम्ही बुक करून वापरू शकता. जय श्रीराम. जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी चैत्रावतीला आणि उंबरखेडला बोलवलेलं होतं. तर ते मला म्हणाले, आप्पा मुलीला तर भाषण करता येत नाही, मी काय सांगू, तर तुमचा अनुभव सांगा. त्यावेळेला त्यांनी एक अनुभव सांगितला होता. आता याच्या आधी पाहुण्याने जो प्रश्न विचारला की मी न म्हणता आम्ही समाज सुधारक आणि लेखणीतून समाज जागृती पाहुणे करतात, तर त्यांनी त्यावेळेला एक सांगितलं होतं. आता त्यांनी विचारलं नाही, तर भाषणामध्ये सांगितलं होतं की बारीपाड्याला आमचा एकही रेशनिंग दुकानावरचा तांदूळ घेत नाही आणि तिथं जे अन्न सुरक्षाचं ते घेत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. तर पाहुण्याने सुद्धा ती लेखणीतून आता जागृत करावं समाजाला आणि चैत्रामजीने त्यांच्या गावाला आता अंमलात आणलेले आहे. दुसरा प्रश्न असा की साप्ताहिक विवेकमध्ये एक दखल घेतली आहे जम्मू वन, आणि त्याच्या आधी गुरुजींनी सुद्धा सांगितलं की बिबट्याचा वावर आपला. तर आपला गिरणा नदी आहे, गिरणा डॅम तर दैबाब कॅनल म्हणजे दमदा कॅनलपर्यंत, दमद्यापर्यंत तो कॅनल ठरवलेला आहे. पाटसकर दादा असताना तर येरुंडलचे आमदार त्यांनी राजकीय बाब होता, आमदार दिले, ते झाले मंत्री. त्यावेळेला त्यांनी तो धरल्याने दोघा बाजूला फिरंगीचे झाडं प्रत्येक शेतात रानात सुद्धा उगवतात. त्यात याच्यावर आक्रमक होत आहे, तर मनुष्य याच्यावर आक्रमक करायचे झाडांवर. पण तो जो जम्मू असा लेख आलेला आहे जम्मू वन म्हणून राष्ट्र, याचा तो अंक तुम्हाला देतो मी. तर त्याची दखल घेतलेले, त्याच्यासाठी आपण काय करू शकाल की त्या फिरंगीच्या झाडाखाली बिबटे लपून असतात आणि योग्य वेळी हे घेतात. असं प्रत्येक ठिकाणी त्यांचं जाळं झालेलं आहे त्या झाडांचं, आणि ते झाडं उंच न वाढतात, डोक्यापुरते वाढतात आणि त्यांना फाटे फुटतात. ते त्याचा पालाही बकऱ्या खात नाही, कोणीच खात नाही, ते खाटही उपयोगात येत नाही, बळतही उपयोगात येत नाही. फिरंगीचं झाड, फिरंगीचं झाड, ते आम्ही त्यांना फिरंगीचं झाड म्हणतो. मला असं वाटतं गुरुजींना 9 पर्यंत प्रवासाला निघायचंय आणि बारीपाडा पोहोचायचंय. माझी सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी गुरुजींशी आपण संवाद साधलेला आहे आणि आपल्या सर्वांना अगदी मनापासून त्यांनी आमंत्रण दिलं की आपण इथं बारीपाड्यात जरूर भेट द्या.
आपण जरूर त्या ठिकाणी जावं, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. मला असं वाटतं हे खरं त्या ठिकाणी असेल. मी या ठिकाणी वाचनालयातर्फे गुरुजींना मनापासून धन्यवाद देतो की आपण आमच्यासाठी इतका अमूल्य वेळ दिला आणि छान आमच्या चाळीसगावकरांशी संवाद साधला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. राजेश गुरुजींनी प्रस्ताव ठेवला होता की आपण सगळ्यांनी बारीपाड्याला व्हिजिट करूया, परंतु त्यांच्या ह्या सगळ्या दोघांच्या चर्चेतून आपण आत्ताच बारीपाड्याला फिरून आलोय असं मला वाटायला लागलंय. त्यांच्या मनमोकळ्या या सगळ्या संवादाने लोकसहभागातून विकास कसा होऊ शकतो, स्त्री पुरुष समानता घेऊन शासनाची कुठल्याही अनुदानाची वाट न पाहता हा त्यांचा जो प्रवास आहे हा खूप थक्क करणारा आहे. आणि तो प्रवासाचं हे सगळं आपण गोष्ट ऐकून म्हणजे भारावून गेल्यासारखं झालंय की असं सुद्धा घडू शकतं, एक व्यक्ती हे एवढं सगळं बदलू शकते. या सगळे विचार आदान प्रदानाबद्दल चैत्राम पवारांचं वाचनालयातर्फे आणि आपण सर्वांतर्फे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या भाषणाचे आपले जे प्रायोजक होते ते सुवर्णा पणशीकर आणि डॉक्टर मुकुंद करंबेळकर असे होते. उद्याचं आपलं जे व्याख्यान आहे ते प्रशांत ओळ जबलपूर इंडिया ते भारत प्रवास असं आहे आणि त्याचे प्रायोजक आहेत सर्वश्री चितळे बसले. या सर्वांबरोबर आपले सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद.